नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. आर्य काही ग्रंथ तर्काने रचिले, नाही ईशा भेले स्वार्थासाठी. शूद्रादिका घरी पारायण केले, त्यास ठकविले धर्ममिशे. धंदा न करिता सर्वास भोंदिले, भूदेव बनविले त्यांचे हेत. आत्मपरीक्षेला आर्यांनी त्यागिले, धर्मलंड झाले ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. काही लोकांनी ग्रंथ लिहिले, पण ते ईश्वराने लिहिले नाहीत. ते लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केले आहेत. काही ढोंगी धर्मगुरूंनी लोकांच्या घरी जाऊन ग्रंथाचे पारायण केले. धर्माच्या नावाखाली लोकांना फसविले. कामधंदा न करता त्यांनी लोकांमध्ये भांडणे लावली आणि लोकांना मूर्ख बनवले. त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण टाळले. त्यामुळे धर्माचे खरे स्वरूप नष्ट झाले, असे ज्योतिबा म्हणतात. एकूणच या ओळींचा अर्थ. या ओळींमध्ये महात्मा फुले सांगतात की काही स्वार्थी लोकांनी धर्मग्रंथाचा वापर करून लोकांना फसविले, त्यांच्यात भांडणे लावली आणि धर्माचा खरा अर्थ नष्ट केला. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. तो आपण आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.